सोशल मीडियावरील एका पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी दिव्या सिंग आणि नाझिया खान यांच्याकडून आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य करण्यात आले. भद्रकाली पोलीस ठाण्यात अखेर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार जाफर मिर्झा सोमवार दूध बाजार परिसरात असताना इन्स्टाग्रामवरील दिव्या सिंग 4043 या अकाउंटवर प्रसिद्ध झालेला एक पॉडकास्ट पाहिला. या पॉडकास्टमध्ये नाझिया इलाही खान आणि दिव्या सिंग यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे त्यांना आढळून आले. वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्रामवर गुरुवारी 6 जुलै रोजी प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्यारे हबीब वकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सबके दुफेल शहंशाह नासिक के फैजान करम से नासिक शहर के तमाम आशिकाने रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की जानिब से एक भद्रकाली पुलिस स्टेशन को एक एप्लीकेशन दी गई थी, जिसमें मांग की गई थी कि वो गुस्ताख नजस नाजिया उसके खिलाफ FIR दर्ज करने की हमने मांग किए थे. और अल्हम्दुलिल्लाह आज भद्रकाली पुलिस स्टेशन के अंदर हमारी FIR दर्ज हो चुकी है और अल्लाह का एहसान अजीम है तो ये काम हो गया. और जितने भी ऐसे गुस्ताखान जो अभी ऐसी गुस्ताखी कर रहे हैं उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए, ये हमारी डिमांड है. आगे जो उसके अभी जो साइट चल रही है यूट्यूब पे इंस्टाग्राम पर जितनी भी बताया जा रहा है उसको फौरी तौर पे ब्लॉक करने की हमारी मांग है. ये FIR तो हो गई है लेकिन फौरी कार्रवाई होना चाहिए, ये हमारी मांग है. या पार्श्वभूमीवर 8 दिवसापूर्वी शहरे खतीब हिस्मोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांकडून तसेच बडी दर्गा मशीद ट्रस्ट विश्वस्तांतर्फे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी यांना निवेदन देण्यात आले होते. सायबर पोलिसांनी खात्री केल्यानंतर अखेर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात